नेमलेला आहे, म्हणून आम्ही त्याबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो, त्याची स्तुती आणि आराधना करतो. ज्यावेळेस ब्रदर रणपिसे यांनी या मंदिराचा इतिहास सांगितला, खरोखरच माझं मन भरून आलं. कारण सेवा जी आहे ना, खूप दलदलीमधून, खूप चिखलामधून, हालापेस्टेमधून ही सेवा घडत असते. खूप समस्या आणि अडचणीला तोंड द्यावं लागतं. आणि आज पहा ना, परमेश्वरानं तुम्हाला किती सुंदर इमारत दिलेली आहे, किती सुंदर प्रभूनं मंदिर दिलेलं आहे. याच ठिकाणची दलदल आणि चिखल आणि पाणी परमेश्वराने काढून टाकलेलं आहे. हालेलुया, ताली बजाएंगे उसके लिए. का काही वेळ काय तुमच्या परमेश्वराने तुम्हाला केलेली आहे, तर यामधून प्रभूचं गौरव व्हावं, प्रभूचं कार्य व्हावं, या मंदिरामधून प्रभूचं शुभ वर्तमान जगाला विदित व्हावं, ही प्रभूची इच्छा होती. म्हणून परमेश्वरानं कृपेचं, दयेचं, शांतीचं आणि प्रीतीचं प्रतीक तुम्हाला दिलेलं आहे. हे प्रतीक म्हणजे ही सुंदरशी इमारत आहे. हालेलुया. तुम्ही आपलं गाव सोडलं, तुम्ही आपलं घर सोडलं आणि मुंबई या ठिकाणी तुम्ही आलात. तुम्हाला मंदिर नव्हतं, कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही या ठिकाणी आलात, परंतु आज आम्ही पाहतो प्रत्येकाची परिस्थिती ही परमेश्वराने बदललेली आहे. हालेलुया, हालेलुया. बदललेली आहे ना माझ्या प्रियांनो. कोणाकोणाची परिस्थिती प्रभूने बदललेली आहे? धन्यवाद. प्रत्येकाची परिस्थिती परमेश्वराने बदललेली आहे. याबद्दल प्रभूच्या नावाला मी प्रथमतः धन्यवाद देते. आणि आजचा वर्धापन दिन परमेश्वरानं तुमच्या जीवनामध्ये दिला, याबद्दल मी प्रभूच्या नावाला अजून धन्यवाद देते, आभार मानते. तुमच्या मुलीला दिलेले सन्माननीय पाळसाहेब भोंगळे यांचे मी मनापासून आभार मानते. या ठिकाणी मला आणण्यासाठी परिश्रम घेणारे माझे प्रिय भाऊ ब्रदर, तुमच्या मंडळीचे सेक्रेटरी सन्माननीय उत्तमरावजी रणपिसे, आदरणीय पास्टेट कमिटी, आदरणीय महिला मंडळ, आदरणीय संडे स्कूल मंच आणि या ठिकाणी आलेले सर्व आदरणीय प्रमुख पाहुणे अतिथी, या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि आजच्या वचनाला सुरुवात करीते. तुमच्या निमंत्रण पत्रिकेवर वचन काय होतं कोणी सांगेल का मला? निमंत्रण पत्रिका तुम्हा सर्वांना मिळालेली असेल किंवा पुढे बॅनरवर सुद्धा असेल. कोणतं वचन होतं? कोणतं वचन? वचन सुवर्ण होतं, वचन चांगलं होतं, वचनाद्वारे माझं जीवन बदलणार आहे. पण ते वचन कोणतं होतं कोणी सांगेल का? माझे मंदिर सर्व राष्ट्रासाठी प्रार्थना घर असे होईल. हालेलुया, हालेलुया. फक्त या परिसरासाठी नाही, फक्त माझ्या भारत देशासाठी नाही, तर सर्व राष्ट्राकरिता हे प्रार्थना करून. हालेलुया. म्हणून तुम्हाला तुमचा पसारा वाढवायचा आहे आणि तो प्रभूला आनंद आहे. या मंदिरातली सेवा राष्ट्रापर्यंत. हालेलुया. या ठिकाणी आलेला प्रत्येक जण सेवेसाठी उभं राहणार आहे, कारण ही देवाची इच्छा आहे, ही देवाची योजना आहे. हालेलुया. म्हणून देवाचं वचन आम्हाला काय सांगते की तुझं शरीर हे देवाचं मंदिर आहे. हे देव आम्हा प्रत्येकाचं शरीर हे देवाचं प्रथम मंदिर आहे. हे आम्ही विसरता कामा नये. ज्यावेळेस आम्ही देवाची सेवा करतो, आम्ही देवाच्या सेवेसाठी वाढतो, आम्ही उभे राहतो, त्यावेळेस आम्ही याचं स्मरण केलं पाहिजे की माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे. मग देवाचं मंदिर हे कसं असावं? देवाचं मंदिर हे कसं असावं याचा विचार तुम्ही करा. माझ्या कृतीद्वारे, माझ्या बोलण्याद्वारे, माझ्या चालण्याद्वारे, माझ्या पाहण्याद्वारे ख्रिस्त जगाला दिसला पाहिजे आणि माझी ओळख हे ख्रिस्ताचं लेकरू म्हणून झाली पाहिजे. कारण देवानं
तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा केलेली आहे. सर्वांच्या पापाची क्षमा त्याने केलेली आहे. फक्त तो असं म्हटलं नाही की या विठ्ठल नगर मधील रहिवाशाच्या पापाची मी क्षमा करतो. देवाने सर्व जगावर मोठी प्रीती केलेली आहे आणि त्याचा एकुलता एक पुत्र तुम्हासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे. या मंदिराच्या अवतीभोवती, या मंदिरामध्ये पुष्कळ विधर्मी लोक येत असतील. पुष्कळ विधर्मी लोकांचं योगदान या मंदिरासाठी असत. त्यांनी सेवकाला, मंडळीला आणि ख्रिस्ताला ज्यावेळेस चाचपून पाहिलं त्यावेळेस त्यांना कळलं की इथं काही नाही, विरोधामध्ये काही नाही. फक्त इथं वचन सांगतोय, पाप सोडून दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आवाज येत नाही. वचन आम्हाला काय सांगते? पाप सोडून दे. याच्या व्यतिरिक्त या मंदिरामध्ये कुठलाही प्रचार होत नाही. हालेलुया. कोणाचंही मन दुखावलं जात नाही. तर या मंदिरातून एकच प्रचार होत आहे, माझ्या प्रियांनो, पाप सोडून द्या. आम्ही पाहतो या मंदिराची धुरा वाहत असताना तुम्हाला परमेश्वराने एक सुंदरसा सेवक दिलेला आहे. सेवकाची सेवा म्हटलं तर माझ्याही अंगाला काटा येतो, कारण मी देवाची सेविका आहे. सेवा कशी असते? ती सेवा करत असताना अपमान होतो, खूप अपमान होतो. आणि सुरुवातीची जी सेवा आहे ती सेवा तर खूप कठीण असते. त्यावेळेस मंडळीला जास्त सेवकाची ओळख नसते. त्यावेळेस सेवकाचा खूप छळ होतो. परंतु देवाचं वचन काय सांगते आम्हाला? तुम्ही माझ्यामुळे छळले जातात, तुम्हाला वारीत टाकलं जाईल, तुमचा द्वेष होईल, परंतु तुम्ही उड्या मारा. हालेलुया. कारण तुमचं प्रतिफळ स्वर्गामध्ये आहे. तुमचं प्रतिफळ कुठं आहे? स्वर्गामध्ये आहे. एकटा सेवकच या मंडळीमधून सेवा करत नाही, तर त्याला जोर आहे पाचशेट कमिटीची, त्याला जोर आहे महिला मंडळीची, त्याला जोर आहे संडे स्कूलची. प्रत्येक गुडघा या मंदिरामध्ये टेकला जात आहे. हालेलुया. प्रत्येकाद्वारे प्रभू बल नाही, पराक्रम नाही, पवित्र आत्म्याचं कार्य करून घेत आहे. म्हणून सेवकाचा आदर करा. तुमची गाठ परमेश्वरासोबत आहे. सेवकाचा आदर करा, त्याचा सन्मान करा. तो तुम्हाला पैसा मागत नाही, तो तुम्हाला धन मागत नाही, तो तुम्हाला द्रव्य मागत नाही. तो एकच मागतो की पाप सोडून दे. असं सुंदर उदाहरण आम्ही पाहतो. अलिशा आणि एलिया यांची किती घट्ट मैत्री होती. एलियाने अलिशाला काही धन दिलं नाही, काही द्रव्य दिलं नाही, परंतु जे चमत्कार परमेश्वर एलियाद्वारे करून घेत होता ते पाहत होता अलिशा. आणि त्यात त्याला रुची निर्माण झाली. त्यात त्याला काय झाली? रुची निर्माण झाली. आणि त्याने पाहिलं इथं काहीतरी सत्य आहे, इथं देवाचं राज्य आहे, इथे स्वर्गाचं राज्य आहे, इथे स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून अलिशा एलियाला सोडत नाही. तो म्हणतो मी बेथेलला चाललो. परमेश्वर मला म्हटलं बेथेलला जा, तू माझ्यासोबत येऊ नको. तो म्हणतो त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ मी तुला सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही बोलणार तर मी बोलणार आहे, आणि तुम्ही बोलणार तर प्रभू ऐकणार आहे, आणि तुमचे बंधन तुटणार आहे. हालेलुया. याच क्षणाला, याच वेळेला प्रभू तुमचे बंधन तोडणार आहे. सेवकाविषयी तुमचं अंतःकरण बदला, सेवकाविषयी तुमचं मन तुम्ही बदला. प्रभू तुम्हाला ब्लेस करत आहे. हालेलुया. कारण या वेळेला मी पाहत आहे त्यानं त्याचा आकाश कपाट भांडार उघडलेला आहे. हालेलुया. जशी जशी तुमच्या अंतःकरणामध्ये लहान असो का मोठा असो सेवकाविषयी आदराची भावना निर्माण होत आहे, तसे तसे तुमच्या जीवनातले बंधन प्रभू तोडत आहे. एलियाला अलिशानं सोडलं नाही. बघू आपण कुठपर्यंत सोडलं नाही.
कुठपर्यंत सोडलं नाही त्या सेवकाला. माझ्या प्रियानं बेथेलला गेला, सोडलं नाही. येरिओला जात आहे, तू माझ्या सोबत येऊ नको. लोक म्हणत आहे तुझ्यावरचा हात आता निघून जात आहे, तुझा स्वामीचा स्वर्गारोहण होत आहे. हालेलुया, हालेलुया. तुझा धनी तुला सोडून जात आहे, तरी अलीशा त्याला सोडत नाही. त्या एलियाकडून, त्या देवाच्या दासाकडून त्याला काही धनद्रव्याची अपेक्षा नव्हती. हालेलुया, हालेलुया. तरी त्याच्या सोबत तो चालत आहे, त्याच्या सोबत तो चालत आहे. त्याचा हात घट्ट धरून तो चालत आहे. परमेश्वराच्या जीविताची शपथ घेऊन तो त्याच्या सोबत चालत आहे. आणि पहा चमत्कार काय झाला. ज्यावेळेस एलिया यार्देनेकडे गेला, त्यावेळेस अलीशा त्याच्या सोबत होता. त्याने आपल्या झग्याची वळकटी केली आणि यार्देनेवर मारली. चमत्कार झाला, यार्देन तू भांगली गेली. हालेलुया, हालेलुया. पलीकडे जाण्याचा मार्ग प्रभूने मोकळा केला. आज तुमचा देखील मार्ग देवाच्या सेवेकरिता प्रभू मोकळा करत आहे. जर तुम्ही सेवकाच्या अधीन आहात तर तुमच्या जीवनातली बंधनं तुटली जात आहे. हालेलुया. सेवकाला दिलेले आशीर्वाद तुमच्याकडे प्रभू देत आहे. हालेलुया. दुपटीचा वाटा मिळत आहे, दुपटीचा वाटा मिळत आहे. आणि ज्यावेळेस यार्देन भागून दोघेही पलीकडे गेली. हालेलुया. मी देखील त्या ठिकाणी रडले. मी ज्यावेळेस ते वचन वाचलं माझ्या प्रिया, त्यानं आपल्या झग्याची वळकटी केली आणि त्यानं ती बाजूला ठेवली. आणि या ठिकाणी अलीशाला एलिया म्हणतो, तुला माझ्यापासून काय पाहिजे? हालेलुया. तुला माझ्यापासून काय पाहिजे? कारण तुझ्यापासून दूर जाण्याचा माझा समय आता जवळ आलेला आहे. समय सांगून येत नाही. आता आम्ही कुठे आहोत आणि नंतर आम्ही कुठे आहोत, म्हणून आशीर्वाद विकून घ्या, आशीर्वाद विकून घ्या. जसं आम्ही सोनं घेतो, जसं आम्ही पैसा घेतो, त्यासाठी आम्ही धडपड करतो, त्यासाठी आम्ही कष्ट करतो. देवाचे आशीर्वाद लुटून घ्या. हालेलुया, हालेलुया. तेच तुमच्या स्वर्गाचा मार्ग मोकळा करतो. या ठिकाणी अलीशा म्हणतो, तुझ्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे, हालेलुया, हे देवाच्या सेवका, तुझ्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे, तुला एक पट देवाने दिला, मला दुःखीचा वाटा पाहिजे. हालेलुया, हालेलुया. मला माहित आहे तू माझ्यापासून आता जात आहे. त्याला खूप दुःख होत असेल, खूप वेदना होत असेल. या तुझ्या मनाच्या प्रदेशामधून तो अलीशा एलिया सोबत राहत असेल. त्याला खूप शांती मिळत होती, त्याला खूप समाधान मिळत होतं, कारण तो देवाच्या सेवकांसोबत चालत होता. हालेलुया. आणि ज्या वेळेस एलिया उचलला गेला, त्या वावटळीमधून तो उचलला गेला, त्यावेळेस अलीशाला खूप वेदना झाल्या असतील ना, खूप दुःख झालं असेल ना. तुम्हाला ते वेदना जाणत असेल ना, की ज्यावेळेस सेवकापासून आम्ही दूर जातो, ज्यावेळेस सेवकापासून आम्ही कसे दूर जातो, आम्ही सेवकाचा अपमान करतो, आम्ही सेवकाची निंदा करतो, आम्ही सेवकाविषयी वाईटानं बोलतो. माझ्या प्रियांनो, गाठ परमेश्वरासोबत आहे, हे विसरू नका. कारण जर आम्ही सेवकाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वराच्या डोळ्याच्या बाहुलीला हात लावल्यास काय. हालेलुया. सेवक काय करतो? आम्हासाठी सेवक काय करतो? स्वतःचं दुःख विसरून, स्वतःच्या वेदना विसरून आम्हा मंडळीच्या दुःखात तो सहभागी होतो. आणि तो आमचं चांगलंच करतो बरं का. याचा अनुभव मला येतो, कारण मी देवाची दासी आहे. कोणाचाही सेवक वाईट करत नाही. तो लाथारला जातो, तो अपमानित होतो, तरीही तो तुम्हाला क्षमा करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तरीही तो आम्हाला क्षमा करतो, परंतु त्याचं स्थान परमेश्वराच्या पुढे वाढत जातं. हालेलुया, हालेलुया. म्हणून सेवकाचा आदर करा. त्याने दुःखीचा वाटा त्या एलियाकडून मागून घेतला. त्या परमेश्वराचं तुम्हाला सांगतो ना, की परमेश्वर मला घेऊन जाते, मी त्याच परमेश्वराची शपथ वाटते, मी तुला सोडत नाही. आणि बघा ना, त्याने एलियाकडून दुःखीचा वाटा घेतला. ताली बजाएंगे प्रभू के लिए, ताली बजाएंगे, जोर से ताली बजाओ.
कारण आज का दिन आम्ही प्रभूने दिला आहे. आजचा सेवक आम्हाला प्रभूने दिलेला आहे. आजचा आदरणीय मंच प्रभूने आम्हाला दिलेला आहे. म्हणून आज आम्ही आनंद करत आहोत. आज आम्ही उल्हास करत आहोत. आज कोणाला हा दिवस पाहायला मिळाला नाही. आणि ज्या वळकटीनं, ज्या जगानं एलियाकडून यार्देन दुभांगली गेली, त्याच वळकटीद्वारे अलीशाकडून यार्देन दुभांगली गेली. हालेलुया. आणि ज्यावेळेस यार्देन दुभांगली गेली त्यावेळेस अलीशाच्या सेवेला सुरुवात झाली. बघा, देवाचं वचन काय सांगते आम्हाला की ज्यावेळेस अलीशा त्या नगरामध्ये आला त्यावेळेस लोकांनी त्याला सांगितलं की हे झऱ्याचं पाणी कडू आहे, यानं बी रुजत नाही, यानं पीक येत नाही, हे मानवाला पिण्यास योग्य नाही, यासाठी आशीर्वाद पाहिजे. आणि त्यानं पाणी घेतलं, मीठ टाकलं, आशीर्वादित केलं, ते पाणी गोड झालं, त्यानं बी रुजू लागलं, ते बी फलद्रूप झालं, ते बी बहुगुणित झालं. आणि ज्यावेळेस तो पुन्हा वाटेनं निघाला, बघा, तुमच्या लेकरांना सुद्धा शिस्त लावा, तुमच्या लेकरांना सुद्धा वळण लावा. सेवकाचा आदर लेकरांच्या मनात तुम्ही निर्माण केलं, कारण गाठ ही परमेश्वरासोबत आहे. ज्यावेळेस अलीशा दुपटीचा वाटा घेऊन चालला होता, चमत्कार करत होता, येशूच्या नावामध्ये लोकांचं चांगलं करत होता, त्यावेळेस काही लेकर अलीशाला म्हणत होती, ए टकल्या, या गावातून चालता हो, या नगरीतून चालता हो, ए टकल्या. हालेलुया, हालेलुया. त्या सेवकामध्ये देवाचा पवित्र आत्मा होता. त्या देवाचा आत्मा त्या सेवकामध्ये कार्य करत होता. आणि अलीशाने त्या लेकराकडे पाहिलं आणि त्यांना शापित केलं. हालेलुया. त्यांना शापित केलं. 2 अस्वली वनातून आल्या आणि 42